So once again, very warm welcome to the रँकर बॅच. या ठिकाणी आपला 12 नंबरचा चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे. सो या ठिकाणी या चॅप्टर वरून जवळपास 3 क्वेश्चन किंवा कधी कधी 2 क्वेश्चन विचारतात. जुन्या सिलेबस मध्ये या चॅप्टर मधून 5 क्वेश्चन विचारायचे. ठीक आहे. सो या ठिकाणी मी 3 MCQ किंवा 3 मार्क्स या ठिकाणी लिहितोय. ओके. So this is for the MSc CET and this is not for the board. Okay. Maximum 3 questions. तर बघा या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची सुरुवात होते मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट या चॅप्टर पासून. आता ओरिस्टेड नावाचा सायंटिस्ट, त्याच्यानंतर अँपियर लॉ आपण बघितला. ओके. ओरिस्टेडनं काय केलं रे, पहिल्यांदा त्यांनी काय केलं, इलेक्ट्रिसिटीचा यूज केला आणि त्यांनी काय केलं, मॅग्नेटिक फील्ड तयार केली. बरोबर आहे. त्यांनी काय केलं, इलेक्ट्रिसिटीचा यूज केला आणि मॅग्नेटिक फील्ड तयार केली. मग आता काही सायंटिस्टला असं वाटायला लागलं की यार आपण मॅग्नेटिक फील्डचा यूज करून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो का. बरोबर आहे. म्हणजे उलट आपल्याला करता येतं का. मग असंच सर्वात पहिल्यांदा स्टडी केलं. म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटीचा यूज करून आपण मॅग्नेटिक फील्ड तयार केलेली आहे, हे आपल्याला ओरिस्टेडनं सांगितलं. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. ओके. आता त्याचा जो कन्व्हर्स आहे, म्हणजे त्याची जी रिव्हर्स प्रोसेस आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्डचा यूज करून आपल्याला इलेक्ट्रिसिटी तयार करता येते का. हा, करता येते. तर सर्वात पहिल्यांदा मायकल फॅराडे नावाच्या सायंटिस्टनी ट्राय केलं. ओके. त्याच्यानंतर हेनरी नावाच्या सायंटिस्टने ट्राय केलं, जोसेफ हेनरी नावाच्या. सो त्यांना बऱ्यापैकी सक्सेस याच्यामध्ये आलेला आहे. बघा त्यांनी काय केलेलं आहे, एक सिंपल अरेंजमेंट केलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी तेवढं डोकं लावलं असेल, ऑफकोर्स यार डोकं तर लावलंच असेल, कारण की फर्स्ट टाइम ते एक्सपेरिमेंट करत होते ना. तर विचार करू करू सगळ्या गोष्टी केल्याच असतील. तर त्यांनी काय केलं बघा, एक काय घेतलं, एक करंट कॅरिंग कंडक्टर, म्हणजे एक कंडक्टर घेतला. ठीक आहे. मग त्याच्याजवळ त्यांनी काय केलं, मॅग्नेटला त्यांनी काय केलं, मूव्ह केलं. मॅग्नेटला नुसतं जवळ ठेवलं नाही, जवळ ठेवल्यावर काही होत नाही. लक्षात आलं का मित्रांनो. या ठिकाणी बघा, हा नॉर्थ पोल आहे मॅग्नेटचा आणि हा साऊथ पोल आहे. मॅग्नेटला तुम्ही समजा जर इथंच ठेवलं तर त्यामध्ये काहीच होत नाहीये, याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट तयार होत नाहीये. बट आता मला सांगा, ही मॅग्नेट आहे, मॅग्नेटची काय असते, मॅग्नेटिक फील्ड असते. हा सर क्या बात कर रहे, तो हमें पता है मॅग्नेट है तो मॅग्नेटिक फील्ड होगी. बरोबर आहे. मग या ठिकाणी याची बघा, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. बरोबर आहे, याची मॅग्नेटिक फील्ड आहे. मग या मॅग्नेटला समजा तुम्ही काय केलं, मूव्ह केलं. ओके. या मॅग्नेटला तुम्ही काय केलं, मूव्ह केलं, तर या ठिकाणी या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत किंवा ही जी मॅग्नेटिक फ्लक्स आहे ती काय झालेली आहे, चेंज झालेली आहे. आणि जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होते, तर तेव्हा याच्यामध्ये या कॉईल मध्ये काय झालेलं आहे, करंट तयार झालेला आहे. सो दिस इज द व्हेरी बेसिक थिंग, सर्वांना माहित आहे. आता या ठिकाणी मायकल फॅराडेने काय केलं, पहिल्यांदा त्यांनी डायरेक्शन कोणती केली, या ठिकाणी ही फॉरवर्ड डायरेक्शन केली. त्याच्यानंतर काय केलं, रिव्हर्स डायरेक्शनला मॅग्नेटला, म्हणजे मॅग्नेटला मागे घेऊन बघितलं. हा, तरी पण त्याच्यामध्ये करंट तयार झालता. बट त्या करंटची डायरेक्शन कुठे होती, त्या करंटची डायरेक्शन उलटी होती. म्हणजे करंट हा इकडून इकडे फ्लो होत होता. येथे लक्षामध्ये, म्हणजे डायरेक्शन ऑफ द करंट आपल्याला रिव्हर्स करता येतं, जर समजा आपण मॅग्नेटची पोलॅरिटी चेंज केली किंवा त्याची स्पीड आपण काय केली, रिव्हर्स केली तर. ओके. जर समजा या ठिकाणी मी साऊथच्या ठिकाणी नॉर्थ पोल घेतला आणि नॉर्थच्या ठिकाणी मी साऊथ पोल घेतला आणि याची फॉरवर्ड मोशन केली, तरी पण या ठिकाणी याची डायरेक्शन काय झालेली आहे, आता फॉरवर्ड होती, तर याची डायरेक्शन काय झालेली आहे, करंटची रिव्हर्स झालेली आहे. ओके. आणि या गोष्टीचा यूज करून आपण जे आपले मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा ज्या इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहेत, तर आपण भरपूर सारे याचे युजेस वगैरे करत असतो. ओके. आता या गोष्टी आपल्याला काही तेवढं घेणं नाहीये, या ऍप्लिकेशन बेस्ड गोष्टी आहेत, बट महत्वाच्या आहेत यार, कारण की तुम्हाला समजलं पाहिजे. परीक्षा तर उद्याच होणार आहे, म्हणजे उद्याची पुरती ही गोष्ट नाहीये, कारण की तुमच्या पूर्ण लाईफ मध्ये हा कन्सेप्ट म्हणजे येणार आहे. कारण की इलेक्ट्रिसिटी कशी प्रोड्यूस होते, डायरेक्शन कशी रिव्हर्स करतो आपण पोलॅरिटी चेंज करून. ओके. म्हणजे तुम्हाला माहित आहे का, 3 फेज मोटर असते. हा सर, 3 फेज मोटर असते. बरोबर आहे, 3 फेज मोटर असते. आणि आपण काय केलं, शेतकऱ्याच्या मुलांना माहित आहे बघा, मोटरचे कनेक्शन, आता 3 फेज मोटर असते, मोटरचे कनेक्शन जर मी काय केले, उलटे केले, तर आपली जी मोटर पहिल्यांदा अशी घुमत होती ना, ती काय करते, आता उलटी घुमते, अशी घुमते. बरोबर आहे का, कारण की आपण पोलॅरिटी चेंज करतोय, येते लक्षामध्ये. ओके. सो दिस इज द व्हेरी बेसिक थिंग. सो मायकल फॅराडेने हेच केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर मायकल फॅराडेने आणखीन एक एक्सपेरिमेंट केला, तर याला म्हणायचं, याला काय म्हणायचं, ओके, इलेक्ट्रिक करंट तयार होणे म्हणायचं. ओके. मॅग्नेटिक फील्डचा यूज करून आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करत असतो. त्याच्यानंतर आता मेन कन्सेप्ट स्टार्ट होतो, फॅराडेज लॉज ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके. म्हणजे तुमच्याला जे सीईटीचे क्वेश्चन येणार आहेत ते इथून स्टार्ट होणार आहेत. टायटल येतो या ठिकाणी मी, फॅराडेज लॉज, फॅराडेज लॉज
of electromagnetic induction. Electromagnetic इंडक्शन. इंडक्शन म्हणजे काय? इंड्यूस होणे. ओके, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी फॅराडेचं म्हणणं काय आहे. आता या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये 2 लॉज आहेत. फॅराडेज फर्स्ट लॉ. चल रे बाबा, कुठे गेला तू? या ठिकाणी आहे फर्स्ट लॉ. आता फर्स्ट लॉचं म्हणणं काय आहे? काय आहे, कोणाला माहित आहे का? व्हॉट इज द फर्स्ट लॉ? फॅराडेज फर्स्ट लॉ. बघा, व्हेनेवर देयर इज अ चेंज ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स इन अ क्लोज सर्किट अँड इंड्यूस्ड ईएमएफ इज प्रोड्युस्ड इन द सर्किट. म्हणजे या ठिकाणी बघा, जेव्हा जेव्हा काय होईल, फ्लक्स चेंज होईल. आणि ती फ्लक्स कशी बी चेंज होऊ शकते. तुम्ही मॅग्नेटला पुढे मागे करू शकता किंवा मॅग्नेटची पोलॅरिटी चेंज करू शकता. ओके, म्हणजे या ठिकाणी समजा एक कंडक्टर आहे, एक आपण कंडक्टर घेतलेला आहे, जशी मी तुम्हाला वर डायग्राम ड्रॉ केली. ओके, सो या ठिकाणी बघा मॅग्नेट आहे. या ठिकाणी आपण मॅग्नेट ठेवलेला आहे. हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ आहे. आता तुम्हाला माहित आहे या मॅग्नेटची काय असते, ही मॅग्नेटिक फील्ड असते. ओके, मग या मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड चेंज झालीये. या मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड चेंज झालीये. मग रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स जी चेंज होते, सो फ्लक्सला आपण फाईन इंडिकेट करतो, तर त्या ठिकाणी ईएमएफ इंड्यूस होत असतो. ईएमएफ मीन्स द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, त्यालाच आपण करंट म्हणू शकतो इन शॉर्ट मध्ये. ओके, सो दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ द फॅराडेज. दॅट इज द फर्स्ट लॉ, फॅराडेज फर्स्ट लॉ आपण त्याला म्हणू शकतो. ओके, काय आहे आता स्टेटमेंट वगैरे तुम्हाला विचारलं जाणार नाही, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा. व्हेनेवर देयर इज अ चेंज ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स इन अ क्लोज सर्किट and induced EMF is produced in the circuit. म्हणजे या ठिकाणी काय झालं पाहिजे, d phi by dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. व्हाट इज द फाय? सर, फाय इज द मैग्नेटिक फ्लक्स. क्या बात है सर, हुशार है आप तो. ओके, मैग्नेटिक फ्लक्स. व्हाट इज द टी? टी इज द टाइम. म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज होत असेल तर या ठिकाणी आपल्याला काय भेटतो? ईएमएफ भेटतो. पण फर्स्ट लॉ वरून आपल्याला काय भेटत नाही? इक्वेशन भेटत नाही. त्याच्यामुळे याला आपण क्वालिटेटिव्ह लॉ म्हणतो. त्याच्यावर आपल्याला इक्वेशन भेटत नाही. बट सेकंड लॉ वरून तुम्हाला काय भेटतं? इक्वेशन भेटतं. तो सेकंड लॉ मध्ये काय आहे बघा, तोच लॉ आहे, फक्त इक्वेशन त्यांनी सांगितलंय. द ईएमएफ जो इंड्यूस झालेला आहे याच्यामध्ये, ईएमएफ इज इंड्यूस्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. येथे लक्षामध्ये, म्हणजे या कॉइल मध्ये जेवढा ईएमएफ इंड्यूस झालेला आहे, हे लक्षात आले का रे? सर्वांना समजायला ना व्यवस्थित? हा, बघा या कॉइल मध्ये जेवढा ईएमएफ इंड्यूस झालेला आहे, इट इज प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. म्हणजे फ्लक्स जेवढ्या लवकर चेंज होतील तेवढा जास्त ईएमएफ या ठिकाणी इंड्यूस होईल. मला सांगा राजांनो, या ठिकाणी आता येस, व्हाट इज द ई? ई इज द इंड्यूस्ड ईएमएफ. व्हाट इज द ई? E is the induced EMF. Okay, what is the d phi by dt? d phi by dt is the change of the flux. That is the, याला तुम्ही rate of change of flux म्हणू शकता. Change of the flux. But flux कोणती? मॅग्नेटिक का? नाही, इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके, सो या ठिकाणी बघा, जर समजा तुम्ही n नंबर ऑफ टर्न साठी जर फाइंड आउट केलं, फॉर द n नंबर ऑफ टर्न्स, फॉर n नंबर ऑफ टर्न्स, म्हणजे त्या वायर मध्ये n नंबर ऑफ टर्न्स आहेत, तर त्या ठिकाणी ईएमएफ किती तयार होतो? ई इक्वल्स टू मायनस ऑफ एन इंटू डी फाय बाय डी टी. नंबर ऑफ टर्न्स न मल्टिप्लाय करायचं, जेवढे जास्त टर्न्स असतील तेवढा जास्त या ठिकाणी ईएमएफ प्रोड्यूस होत असतो. यालाच म्हणायचं काय? म्हणायचं फॅराडेज. यस, दिस इज कॉल्ड एज द फॅराडेज सेकंड लॉ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. लक्षामध्ये? ओके, आता या ठिकाणी जे आपण इंड्यूस्ड ईएमएफ घेतलेला आहे त्याचं एसआय युनिट काय रे? यस, इंड्यूस्ड ईएमएफ चं एसआय युनिट काय असतं? व्होल्ट असतं. ओके, so SI unit of E. SI unit of E काय असतं? This is measured in the volts. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा लेन्झ लॉ काय सांगतो. लेन्झ लॉ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता लेन्झने काय केलं? लेन्झ नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी काय केलं? ओरिस्टेड, त्याच्यानंतर फॅराडेज, त्याच्यानंतर हेनरी यांचा अभ्यास केला आणि त्यांचे काही रिसर्च यांनी काय केले? कॉपी केले. ओके, आणि लेन्झने काय केलं? स्वतःचे एक स्टेटमेंट बनवलं. काय म्हणलं स्टेटमेंट लेन्झने? बघा, एवढं काही खास नाहीये, फक्त त्यांनी काय केलेलं आहे, आता ऑलरेडी हे सांगितलं होतं मायकल फॅराडेने, त्यालाच त्यांनी काय केलं? थोडं फार जुगाडू केलेलं आहे. आता त्यांनी काय केलं बघा लेन्झनं, एक मिनिट पेन चेंज करू द्या. हा, लेन्झ म्हणला, आता या ठिकाणी फॅराडेने सांगितलं ना, ई इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी असतं, याच्यामध्ये नो डाऊट. आता या ठिकाणी प्रोपोर्शनल असतं, म्हणजे प्रोपोर्शनल ऍज इट इज असं घेऊ नका, कारण की या ठिकाणी तुम्ही इक्वल बी घेऊ शकता. ई इक्वल्स टू डी फाय बाय डी टी घेऊ शकता. ओके, सो ई इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी टी असतं. मग या ठिकाणी जो इंड्युस्ड ईएमएफ तयार होत आहे त्याची डायरेक्शन कुठं असते? ओके, ईएमएफ जो इंड्यूस होत आहे त्याची डायरेक्शन
कुठं असते. सो अकॉर्डिंग टू द लेन्झ लॉ बघा या ठिकाणी आता ही कॉईल आहे. आता या कॉईल मध्ये काय झालेलं आहे राजांनो, ईएमएफ इंड्यूस झालेला आहे, म्हणजे करंट इंड्यूस झालेला आहे, बरोबर आहे. आणि करंटची डायरेक्शन समजा अशी असेल, ठीक आहे, करंटची डायरेक्शन समजा लेफ्ट टू अशी राईट असेल, खाली असेल, तर इंड्यूस्ड ईएमएफ ची पण डायरेक्शन तीच असते, म्हणजे आय आणि ई ची डायरेक्शन तीच असते असं लेन्झ बाबाचं म्हणणं होतं. ओके, लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक फॉर्म्युला लिहिता. मला सांगा, आपण गॉस लॉ बघितला? हा सर, गॉस लॉ बघितला. काय असतो रे गॉस लॉ? गॉस लॉ मध्ये किंवा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये डेफिनेशन ऑफ द इलेक्ट्रिक फ्लक्स बघितली होती. हा सर, इलेक्ट्रिक फ्लक्स इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ क्लोज इंटिग्रेशन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनटू द परपेंडिक्युलर एरिया असं होतं. ई डॉट डीएस ला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणत होतो. तसंच या ठिकाणी इलेक्ट्रिक फ्लक्स नाहीये, ही मॅग्नेटिक फ्लक्स आहे, विच इज इक्वल्स टू काय येणार आहे, ई च्या जागी तुम्हाला काय रिप्लेस करायचंय, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड बी म्हणतो, आणि डीएस च्या ठिकाणी तुम्हाला एरिया घ्यायचा आहे, डीए घ्यायचा आहे. बाकी सेम, म्हणजे बघा तिकडं इलेक्ट्रिक फ्लक्स होतं इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये, इकडे आहे मॅग्नेटिक फ्लक्स. हा फॉर्म्युला बघितला होता? यस, पाहिला होता का रे? आठवाले पार्थ, श्रावणी, प्रीती, स्नेहल, मुनकर? हो सर. यस, करेक्ट. तर या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आपल्याला घ्यायचं आहे. ओके, तर मग या ठिकाणी बघा E इक्वल्स टू मायनस डी बाय डी टी ऑफ, आता हे जे फाय आहे, फायला मी असं लिहू शकतो का, बी डॉट इंटू डीए असं लिहू शकतो. ओके, त्याच्यानंतर बी हा कॉन्स्टंट असतो, बी ला समजा मी बाहेर घेतलं, मायनस ऑफ, नाही एरिया कॉन्स्टंट असतो ना, हा एरिया कॉन्स्टंट असतो, तर या ठिकाणी एरियाला मी बाहेर घेतलं. आता डीए च्या ठिकाणी मी ए पुटअप करू का, कारण की याचं इंटिग्रेशन असतं ना, इंटिग्रेशन, मग डीएच इंटिग्रेशन ए असतं. ओके, सो या ठिकाणी काही नाही, एरियाला बाहेर घेतलं, त्याच्यानंतर डी बाय डी टी ऑफ द फ्लक्स. ओके, सो या ठिकाणी या फॉर्म मध्ये पण फॉर्म्युला येऊ शकतो मॅग्नेटिक फ्लक्सचा, या ठिकाणी फाय. ओके, आलं लक्षामध्ये. सो दिस इज द लेन्झ लॉ. लेन्झ लॉ सर्वात पहिल्यांदा आपल्याला डायरेक्शन सांगतो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला लेन्झ लॉ काय सांगतो, डायरेक्शन, कुणाची, डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फ्लक्स ई ची सांगतो. आणि काय त्याचं म्हणणं आहे, डायरेक्शन ऑफ द करंट अँड डायरेक्शन ऑफ द दिस ई, दॅट इज द ई म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स नाहीये, ई म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे. ओके, सो द ई म्हणजे ईएमएफ आहे थोडक्यामध्ये. ओके, सो ईएमएफ आणि करंटची डायरेक्शन सेम असते असं लेन्झ लॉचं म्हणणं आहे. ठीक आहे, त्याचं म्हणणं खरं आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आता हे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये होतं. ओके, दिस इज फॉर द इलेक्ट्रोस्टॅटिक्स. हा, तुमच्या लक्षात येईल. मग फाय ऍज इट इज, इंटिग्रेशन ऍज इट इज, ई ला रिप्लेस केलं, ई इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, बी इज द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो, डीएस, आणि ह्या ठिकाणी डीए. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे बघा, आता यालाच आपल्याला एक अदर फॉर्म मध्ये मांडायचंय, त्याला फ्लक्स ऑफ द आपण फील्ड म्हणूया. ओके, या ठिकाणी तुम्ही फ्लक्स ऑफ द फील्ड. ओके, आता बघा फ्लक्स ऑफ द फील्ड काय असतं, फ्लक्स म्हणजे काय असतं, जर समजा आपण स्मॉल फ्लक्स घेतलं, डी फाय, विच इज इक्वल्स टू काय असतं रे, यस, विच इज इक्वल्स टू, यस, डॉट प्रोडक्ट ऑफ द काय असतं, अरे फ्लक्स म्हणजे काय असतं, तिकडे आपण इंटिग्रेशन ऑफ द ई डॉट डीएस घेतलं होतं, मग इकडे आपलं बी डॉट डीए. ओके, फक्त काही नोटेशन चेंज आहेत, बाकी सेम ऍज इट इज, कारण की मॅग्नेटिक फ्लक्स आहे ती इलेक्ट्रिक फ्लक्स होती. त्याच्यानंतर हे बी डॉट डी आहे, डॉट प्रोडक्ट जर असेल तर याला मी मॅग्नेट्यूड ऑफ बी इंटू मॅग्नेट्यूड ऑफ द डीए इंटू कॉस थीटा लिहू शकतो का रे, कारण की डॉट प्रोडक्ट आहे ना, डॉट प्रोडक्टला मी कॉस थीटा लिहू शकतो का, आणि क्रॉस प्रोडक्ट असेल तर मी साइन थीटा लिहितोय. ओके, याले लक्षामध्ये. यस, म्हणजे कधी कधी हा पण फॉर्म्युला युजफुल होऊ शकतो, तेवढा नाही, समजा एमसीक्यू मध्ये विचारलं तर विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. त्याच्यानंतर ई इक्वल्स टू काय असतं, ई इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी टी आहे, तर याची व्हॅल्यू पुटअप करा, मायनस डी बाय डी टी ऑफ फाय ची व्हॅल्यू किती आहे, बी डॉट डी ए. ओके, म्हणजे ती वरचीच व्हॅल्यू ऍज इट इज पुटअप केलेली आहे, बाकी सर्व ऍज इट इज आहे. चला, इथपर्यंतचा पार्ट समजलेला आहे. आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय आहे बघा, फॅराडेज सेकंड लॉ महत्वाचा आहे, हा फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचा आहे. दिस इज व्हेरी आयएमपी फॉर्म्युला, ब्लॅक मध्ये लिहितो, कारण याच्यावर एखादं न्यूमरिकल येतच. तुम्हाला काय देतील, नंबर ऑफ टर्न्स देतील, मॅग्नेटिक फ्लक्स देतील, टाइम देतील, आणि तुम्हाला इंड्युस्ड ईएमएफ फाइंड आउट करायला सांगतील. किती सोपं आहे. ओके, त्याच्यानंतर चला नेक्स्ट फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे, ट्रान्सलेशन मोशन ऑफ द कंडक्टर. आता एक कंडक्टर आहे, कंडक्टर काय करतोय, तो ट्रान्सलेटरी मोशन परफॉर्म करतोय.
सॉरी. हा या ठिकाणी बघा एकदम महत्वाचा कन्सेप्ट आहे ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर. एक कंडक्टर आहे रे. अरे हो का, काहीच नाही. या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड अशी घ्या. चला ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड अशी घेतली. मला सांगा याच्यामध्ये एक कंडक्टर आहे. ठीक आहे, हा आपण कंडक्टर घेतलेला आहे, एक वायर घेतलेला आहे. थोडं जाड घेऊ का? ओके ठीक आहे, हे वायर घेतलेलं आहे आणि ही वायर काय करते? ट्रान्सलेटरी मोशन परफॉर्म करते. मग जेव्हा ते ट्रान्सलेटरी मोशन परफॉर्म करते तर त्या ठिकाणी मग इंड्यूस ईएमएफ किती तयार होतोय? इंड्यूस ईएमएफ किती तयार होतोय? चला डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करतो. आता या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स असेल किंवा ही मॅग्नेटिक फील्ड असेल. ओके, सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड असेल आणि या ठिकाणी पेन चेंज करून मी काय करतो? एक कंडक्टर या ठिकाणी हे करतो. ओके, आता हा कंडक्टर आहे, हा काय करतोय? ट्रान्सलेटरी मोशन परफॉर्म करत असेल. आता हा इन द प्लेन असेल किंवा परपेंडिक्युलर टू द असेल, असू शकतो असा. ओके, आणि मॅग्नेटिक फील्ड पण समजा उभी असू शकते. इथे लक्षामध्ये आता पुस्तकामध्ये डायग्राम तुमच्या थोडी वेगळी दिलेली आहे. आता हे इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. दादा इकडे लक्ष द्या. हे बघा या ठिकाणी आपण काय करूया? मॅग्नेटिक फील्ड आपण अशी परपेंडिक्युलर दाखवूया. ओके, सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड आणि त्याला काय करा तुम्ही आता एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो. या ठिकाणी एक कंडक्टर आहे, कंडक्टर असा ट्रान्सलेटरी मोशन इकडून तिकडे परफॉर्म करतोय. सो दिस इज व्हॉट? दिस इज कंडक्टर. क्या बात आहे. ओके, हा तर मग असा असेल तर मग तो या ठिकाणी ई म्हणजे ईएमएफ किती प्रोड्यूस करणार आहे? ईएमएफ किती प्रोड्यूस करणार आहे? सो याचं आन्सर आहे VBL into sin theta एवढं तो ईएमएफ प्रोव्हाइड करणार आहे. V is the velocity of the conductor, B is the magnetic field, that is the magnetic field strength, L is the length of the conductor and sin theta that is the angle between the velocity vector and the B vector. ओके, याच्यामधला अँगल हा sin theta असतो. जर समजा V वेक्टर जर समजा अशी केस असेल वेलोसिटी वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर काय असतील? परपेंडिक्युलर असतील. ओके, तेव्हा मला सांगा साइन 90 ची व्हॅल्यू अँगल किती असेल? 90 असेल. साइन 90 ची व्हॅल्यू 1. तेव्हा थीटा इक्वल टू काय असणार आहे? 90 असणार आहे. मग ई इक्वल टू दिस इज द मॅक्झिमम. सो मॅक्झिमम ईएमएफ या ठिकाणी तयार किती होतोय? VBL एवढा मॅक्झिमम ईएमएफ या ठिकाणी तयार होतोय. ओके, हा आलं का लक्षामध्ये? यस, मला लवकरात लवकर माईक ऑन करून सांगा. हो सर. ओके, हा त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण ट्रान्सलेशनल मोशन बघितलं. आता जर समजा कंडक्टर घुमत असेल विंग 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 विंग, ओके, कंडक्टर समजा जर घुमत असेल म्हणजे रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ठिकाणी इंड्यूस ईएमएफ किती तयार होतो हे आपल्याला बघायचंय. सो चला पेन घेतो या ठिकाणी ब्लॅक कलरचा मस्तपैकी छानसा. ओके, या ठिकाणी बघा ईएमएफ इन द रोटेटिंग ईएमएफ इन रोटेटिंग बार किंवा रोटेटिंग कंडक्टर म्हणूया. या ठिकाणी रोटेटिंग कंडक्टर म्हणूया. अरे भाई अक्षर को क्या हो गया ऐसे क्यों मेरा? एक मिनट. ईएमएफ इन रोटेटिंग कंडक्टर. कंडक्टर समजा जर रोटेट होत असेल, आता या ठिकाणी मी काय केलेलं आहे? आता ही घेतलेली आहे आपली मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणा किंवा मॅग्नेटिक फील्ड म्हणा. दॅट इज द कॅपिटल बी घेतलेली आहे. दिस इज द कॅपिटल बी. त्याच्यानंतर आता हा जो कंडक्टर आहे हा काय होतो? आता रोटेट होतोय. गोईंग गोईंग या ऍक्सिस मध्ये तो काय होतोय? रोटेट होतोय. त्या ठिकाणी मला सांगा हा फ्लक्स चेंज होतोय, बरोबर आहे. मग मॅक्झिमम किंवा ई किती तयार होतो? ईएमएफ किती इन्क्रीज होतो? विच इज इक्वल टू 1/2 बी इंटू या ठिकाणी अँग्युलर वेलोसिटी असेल बी इंटू ओमेगा इंटू या ठिकाणी काय येणार आहे? एल स्क्वेअर येणार आहे. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ द इंड्युस्ड ईएमएफ इन द रोटेटिंग कंडक्टर. लक्षामध्ये आता त्याच्यानंतर पुढचा आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे इंडक्शन अँड द एनर्जी ट्रान्सफर. ओके, आता एनर्जी समजा ट्रान्सफर होत असेल तर किती एनर्जी ट्रान्सफर होते? तर त्या ठिकाणी पॉवर आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो पुढचा कन्सेप्टचं नाव लिहितो मी इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. एनर्जी ट्रान्सफर. ओके, आता बघा इंडक्शन म्हणजे काय? तयार होणे. आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? एक रेक्टँग्युलर काय घेतलेला आहे आपण?
अच्छा ठीक आहे, आपण एक रेक्टँग्युलर लूप घेतलेला आहे जो की ABCD अशी एक वायर आहे समजा, आणि याची वेलोसिटी समजा या डायरेक्शनला आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड मी अशी घेतलेली आहे समजा, या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड याला परपेंडिक्युलर आहे. ओके, आता ही मॅग्नेटिक फील्ड मी अशी दाखवलेली आहे. ऍक्च्युअल मध्ये ही मॅग्नेटिक फील्ड ना या लॅपटॉप मध्ये म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये घुसते. येते का लक्षामध्ये? म्हणजे दिसणार नाही. ओके, फक्त एक पॉइंट दिसेल. ऍक्च्युअल मध्ये तशी असते, पण मी या ठिकाणी अशी दाखवलेली आहे. सो या ठिकाणी बघा, द रेट ऑफ डुईंग वर्क इन द लूप इज, सो या ठिकाणी किंवा द रेट ऑफ डुईंग वर्क इन द लूप काय असेल? रेट ऑफ डुईंग वर्क म्हणजे W/T, याला मी पॉवर मानू शकतो. ओके, रेट ऑफ डुईंग वर्क इन द लूप म्हणजे ABCD लूपला आपण काय करतोय? V वेलॉसिटीनं त्याला आपण बाहेर काढतोय. मग A आणि C हे पॉइंट काय होतील? या मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथच्या बाहेर जाऊ शकतात. B आणि D आता थोडे बाहेर आहेत. आता B आणि D पॉइंट हे थोडे बाहेर आहेत मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथच्या, ते जास्त बाहेर जाऊ शकतात, कारण की आपण याला इकडे घुमवतोय ना रे, आपण याला इकडे मूव्ह करतोय V वेलॉसिटीनं. म्हणजे हा फायनली कुठे जाणार आहे? हा फायनली इथे येणार आहे. बरोबर आहे, म्हणजे हे जे B आणि D पॉइंट आहेत ते काय होणार आहेत? मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर येणार आहेत. पण त्या ठिकाणी आपल्याला किती अमाऊंट ऑफ वर्क डन करावं लागतं? वर्क डन पर युनिट टाइम किती असतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, दॅट इज द पॉवर. The rate of work in loop. Okay, in loop, that is the power equals to काय असतं? वर्क अपॉन टाइम असतं, आणि विच इज इक्वल्स टू याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे B चा स्क्वेअर, त्याच्यानंतर LV म्हणजे BLV या सगळ्यांचा स्क्वेअर अपॉन या ठिकाणी किती असतं? R असतं. लक्षामध्ये? ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी आता सेल्फ इंडक्टन्स काय असतो आपल्याला स्टडी करायचा आहे. सेल्फ इंडक्टन्स काय असतं बघा, टायटल लिहा. सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स आपल्याला स्टडी करायचं आहे, आणि चॅप्टर एंड करायचं आहे. शेवटचा फक्त एक ट्रान्सफॉर्मरचा कन्सेप्ट आहे. ओके, बघा इथे या ठिकाणी सेल्फ इंडक्टन्स काय असतो? हा, चॅप्टर आणखी भरपूर बाकी आहे बरं, असं नाही. मी एक सांगालो कोणकोणते पॉइंट बाकी आहेत. ओके, हा सेल्फ इंडक्टन्स. अरे यार, आता सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय असतं सांगू का? या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? या ठिकाणी आपण एक वायर असं घेतलेलं आहे, एक वायर असं घेतलेलं आहे, आणि त्याच्यानंतर या वायरला आपण काय केलेलं आहे? एक बॅटरी कनेक्ट केलेली आहे. आपण काय केलेलं आहे? एक बॅटरी कनेक्ट केली आहे. तत्पूर्वी आपण काय केलेलं आहे? एक रिओस्टॅट कनेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेली आहे? एक बॅटरी आपण कनेक्ट केलेली आहे. ओके, आणि त्या ठिकाणी आपण एक स्विच कनेक्ट केलेला आहे. ओके, तो या ठिकाणी बघा आता काय होणार आहे? या कॉइल मध्ये आता करंट इंड्यूस जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? सेल्फ इंडक्टन्स या मेथडनं आपण या कॉइल मध्ये, सो दिस इज द कॉइल, आणि या कॉइल मध्ये आपल्याला काय करायचं? EMF इंड्यूस करायचं, करंट इंड्यूस करायचं. कसं करणार? या बॅटरीला तुम्हाला काय करायचं? चालू करायचं. या बॅटरीला चालू केल्यानंतर बघा इथून करंट फ्लो होतो, बरोबर आहे. मग या ठिकाणी जातो, म्हणजे या ठिकाणी काय तयार होतं? एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते, आणि मॅग्नेटिक फील्ड ही काय होते? या ठिकाणी काय होते? कट होते. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स ज्या असतात त्या कट होतात, आणि मॅग्नेटिक फ्लक्स कट झाल्यामुळे या ठिकाणी EMF तयार होत असतो. जर समजा तुम्ही या रिओस्टॅटला, दिस इज द रिओस्टॅट. रिओस्टॅटचं व्होल्टेज समजा तुम्ही कमी जास्त केलं तर EMF हा पण काय होणार आहे? कमी जास्त होणार आहे. रिओस्टॅटला व्होल्टेज नसतं. रिओस्टॅटचं समजा तुम्ही जर रेजिस्टन्स कमी जास्त केलं तर या ठिकाणी EMF काय होणार आहे? कमी जास्त होणार आहे. या मेथडला म्हणायचं सेल्फ इंडक्टन्स मेथड. म्हणजे जस्ट बॅटरीचा युज करायचा तुम्हाला, दुसरं कशाचा युज करायचा नाही. छोटे बॅटरी असते, आणि तिथून तुम्हाला काय करायचंय? एक मॅग्नेटिझम तयार करायचंय, आणि त्याच्यातून तुम्हाला करंट तयार करायचंय. आलं लक्षामध्ये? ओके, तर या ठिकाणी काय होतं बघा, या ठिकाणी काय होतं? सो दिस इलेक्ट्रिक फ्लक्स किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स नाही, मॅग्नेटिक फ्लक्स. तो या ठिकाणी जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे, सो मॅग्नेटिक फ्लक्स इज प्रोपोर्शनल टू द काय असतो? करंट असतो. म्हणजे समजा तुम्ही जेवढं करंट जास्त वाढवताल तेवढं या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स काय होणार आहे? वाढणार आहे. ओके, आणि या ठिकाणी फाय इज प्रोपोर्शनल टू आय घेतलेला आहे. सो फाय इक्वल्स टू L इंटू आय घेतलेला आहे. सो या L ला काय म्हणायचं? या ठिकाणी बघा फाय काय आहे? फाय इज द मॅग्नेटिक फ्लक्स. हाँ सर, सही बात है. फाय इज द मॅग्नेटिक फ्लक्स. हा, त्याच्यानंतर अजून आय काय आहे? आय इज द करंट. क्या बात है सर, बिलकुल सही बात आहे. आणि त्याच्यानंतर हा जो L असतो, L म्हणजे काय असतो? इंडक्टन्स असतो. ओके, L म्हणजे काय असतो? इंडक्टन्स असतो. सो व्हॉट इज द L? L इट इज द रेशियो ऑफ द फ्लक्स पर युनिट करंट. फ्लक्स पर युनिट करंटला आपण काय म्हणतो? यस, काय म्हणतो? इंडक्टन्स म्हणतो. आणि याचं जे SI युनिट आहे, याचं SI युनिट आहे हेनरी. काय आहे?
हेनरी आहे. ओके, सो एल इक्वल्स टू 5 अपॉन एस आय. सो याची डेफिनेशन विचारली. आता डेफिनेशन काही तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये सॉरी सीईटी एक्झाम मध्ये विचारले जाणार नाही. बट इंडक्टन्स म्हणजे काय असतं? इट इज द रेशिओ ऑफ द फ्लक्स पर युनिट करंट. ओके, करंट जेव्हा तुम्ही कमी सप्लाय करताल तेवढा इंडक्टन्स वाढतो. म्हणजे इंडक्टन्स एक टाइपचा रेजिस्टन्स असतो, हे लक्षात ठेवा. इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स अँड द त्याच्यानंतर काय पुढे आपण एसी सर्किट मध्ये डिटेल मध्ये बघणार आहोत. ओके हा, त्याच्यानंतर आता एसआय मध्ये याचं काय रे? हेनरी आहे. SI युनिट ऑफ एल म्हणजे इंडक्टन्स इज हेनरी. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी मला सांगा E इक्वल्स टू आपला मेन फॉर्म्युला काय आहे? E इक्वल्स टू हा सर E इक्वल्स टू d∅dt दैट इज द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विद रिस्पेक्ट टू टाइम. उसी को हम क्या बोलते हैं? इंड्यूस्ड ईएमएफ. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा विच इज इक्वल्स टू मायनस d बाय dt. आता मला सांगा या ठिकाणी फाय इक्वल्स टू काय आहे? फाय इक्वल्स टू एल आय आहे. हा सर सही बात आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? फाय ची व्हॅल्यू एल इंटू आय पुटअप करायची आहे. तो एल काय असतं? कॉन्स्टंट असतं. सो मायनस ऑफ एल इंटू डी आय बाय डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ करंट असतो. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी इंड्यूस ईएमएफ इक्वल्स टू मायनस एल इंटू डी आय बाय डी टी असतो. हा पण फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, चला ठीक आहे. हा एक फॉर्म्युला आहे. सो दिस इज द डेफिनेशन, दिस इज द डेफिनेशन अँड दिस इज द मेन फॉर्म्युला ऑफ द इंडक्टन्स. ओके, सो E इक्वल्स टू इंड्यूस ईएमएफ या ठिकाणी किती होणार आहे? मायनस एल इंटू डी आय अपॉन डी टी होणार आहे. त्याच्यानंतर आता इंडक्टन्स ऑफ द सोलेनॉइड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सोलेनॉइड मी तुम्हाला आता सांगितलं होतं सोलेनॉइड काय असतं. काय असतं रे सोलेनॉइड? अरे काही नाही, एक वायर असतं आणि वायरला समजा आपण नंबर ऑफ टर्न्स दिल्या सो इट बिकम्स द सोलेनॉइड. ओके, म्हणजे जे गुंडाळलेलं वायर असतं, गुंडाळलेलं म्हणजे आपण गुंडाळतो तसं नाही, वेगळ्या टाईपचं. म्हणजे या ठिकाणी असं हे जे वायर असतं ना याला म्हणायचं सोलेनॉइड. बस काही नाही, आलं लक्षामध्ये? ओके, सो आता आपल्याला इंडक्टन्स कुणाचा फाइंड आउट करायचा? सोलेनॉइडचा. तो या ठिकाणी टायटल येतोय इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड. सोलेनॉइडचा आपल्याला इंडक्टन्स फाइंड आउट करायचा आहे. या ठिकाणी सोलेनॉइडची डायग्राम, याचा आपल्याला इंडक्टन्स फाइंड आउट करायचा आहे. सो याची जी लेंथ आहे, समजा याची लेंथ आहे स्मॉल एल. सो आता बघा आपण याचं इंडक्टन्स फाइंड आउट करूया. इंडक्टन्स पर युनिट लेंथ ऑफ द सोलेनॉइड. कॅपिटल एल म्हणजे काय? लेंथ आहे का? नाही. कॅपिटल एल म्हणजे आहे इंडक्टन्स. इथे लक्षामध्ये कॅपिटल एल म्हणजे आहे इंडक्टन्स. सो या ठिकाणी इंडक्टन्स पर युनिट लेंथ ऑफ द सोलेनॉइड वायर विच इज इक्वल्स टू, याला काय म्हणायचं? इंडक्टन्स. आणि कॅपिटल एल म्हणजे काय? हा, कॅपिटल एल म्हणजे इंडक्टन्स आहे. या ठिकाणी मी काय म्हणू शकतो याला? इंडक्टन्स पर युनिट, यस, पर युनिट लेंथ ऑफ सोलेनॉइड. ओके, लक्षामध्ये? याचा जो फॉर्म्युला असतो विच इज इक्वल्स टू m0. m0 म्हणजे परमियाबिलिटी ऑफ द फ्री सेल्स. m0 इंटू n स्क्वेअर इंटू या ठिकाणी a स्क्वेअर येणार आहे. a इज द एरिया. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपण बघितला होता. कुठे बघितला होता? बरं ठीक आहे. हा, फक्त पाठ करा या ठिकाणी एल अपॉन स्मॉल एल. एल स्मॉल एल म्हणजे असतं लेंथ, कॅपिटल एल म्हणजे असतं इंडक्टन्स. सो इंडक्टन्स पर युनिट लेंथ इक्वल्स टू म्यू0 इंटू n स्क्वेअर इंटू a स्क्वेअर. आता या ठिकाणी हे म्यू0 ऍज इट इज. n म्हणजे काय? नंबर ऑफ टर्न्स ऑफ द सोलेनॉइड. ओके, तर मला सांगा a म्हणजे एरिया असतो. सो एरिया याचा काय येणार आहे? पाय डी स्क्वेअर येणार आहे, किंवा पाय डी स्क्वेअर नाही, पाय आर स्क्वेअर येणार आहे. त्याच्यानंतर आपण जर समजा या ठिकाणी पाय ऍज इट इज, आर ची व्हॅल्यू डी बाय 2 ठेवली तर या ठिकाणी काय येणार आहे? डी स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 येणार आहे. बरोबर आहे. सो या ठिकाणी हे 3 फॉर्म्युले बनलेले आहेत. म्हणजे तुम्हाला फायनली म्हणता येईल की इंडक्टन्स पर युनिट लेंथ इज प्रोपोर्शनल टू द n स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर इंडक्टन्स पर युनिट लेंथ इज प्रोपोर्शनल टू द एरिया स्क्वेअर. म्हणजे एरिया वाढवला, इंडक्टन्स पर युनिट लेंथ वाढते. त्याच्यानंतर नंबर ऑफ टर्न्स वाढवल्या, इंडक्टन्स पर युनिट लेंथ वाढतो. ओके, याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल वगैरे सॉल्व्ह वगैरे करायचे. हा, म्हणजे याच्यावर तो डायरेक्टली कधी कधी फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो, किंवा कधी कधी डायरेक्ट तुम्हाला म्हणतील नंबर ऑफ टर्न्स वाढवल्या तर इंडक्टन्स पर युनिट लेंथ काय होईल? कमी होईल का जास्त होईल? हे तुम्हाला सांगेल. ओके, असं तुम्हाला विचारलेलं क्वेश्चन. त्याच्यानंतर इंडक्टन्स इन द सिरीज अँड इंडक्टन्स इन द पॅरलल कनेक्शन. जसं की आपण रेजिस्टन्स, आता मला सांगा इंडक्टन्स म्हणजे काय आहे? वन टाइप ऑफ रेजिस्टन्सच आहे रे. इंडक्टन्स म्हणजे वन टाइप ऑफ रेजिस्टन्स, लक्षात ठेवा. ओके, मग इंडक्टन्स तुम्ही जर समजा इंडक्टन्स इन सिरीज. आता मला सांगा रेजिस्टन्स जेव्हा तुम्ही सिरीज मध्ये कनेक्ट करता तेव्हा काय होतं रे?
यस हा सर आर सिरीज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस असं होतं. या ठिकाणी एल सिरीज इक्वल्स टू काय येणार आहे L1 प्लस L2 प्लस L3 प्लस सो ऑन प्लस Ln. ओके याच्यावर बी न्यूमेरिकल समजा विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर इंडक्टन्स इन पॅरलल. इंडक्टन्स इन पॅरलल मध्ये काय असतं 1/LP दॅट इज द पॅरलल इक्वल्स टू 1/L1 प्लस 1/L2 प्लस 1/L3 प्लस सो ऑन प्लस 1/Ln असतं. आलं लक्षामध्ये. आता त्याच्यानंतर आता हे झालं सेल्फ इंडक्टन्स. त्याच्यानंतर आपण म्युच्युअल इंडक्टन्स शिकणार आहोत. आता बघा म्युच्युअल इंडक्टन्स काय असतं, काही नसतं. या ठिकाणी दोन सर्किटचा युज करून आपण काय करत असतो ईएमएफ जनरेट करत असतो. त्या ठिकाणी आपण फक्त सेल्फ इंडक्टन्स मध्ये आपण काय केलं बघा, या ठिकाणी सेल्फ इंडक्टन्स मध्ये आपण फक्त एका सर्किटचा युज करून आपण काय केलं, यस इंडक्टन्स म्हणजे आपण ईएमएफ प्रोड्यूस केला. तसं आता म्युच्युअल म्हणजे काय, म्युच्युअलचा अर्थच होतो यस मिळून मिसळून. ओके सो म्युच्युअल इंडक्शन याला इंडक्शन म्हणा किंवा इंडक्टन्स म्हणा. म्युच्युअल इंडक्टन्स याला तुम्ही इंडिकेट करता कॅपिटल लेटर एम न. तर या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी एक सर्किट आहे. ओके याच्यामध्ये तुम्ही काय केलेलं आहे, पहिल्यासारखी अरेंजमेंट केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे, रिओस्टॅट कनेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बॅटरी कनेक्ट केलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही एक छोटीशी की कनेक्ट केलेली आहे आणि याला तुम्ही असं जोडलेलं आहे. ओके सो या ठिकाणी आता मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ठीक आहे, दुसरं एक सर्किट आहे या ठिकाणी इथं आहे आणि या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलेला आहे कॅपिटलची. ओके आणि याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस झालेला आहे. ओके आता या ठिकाणी काय होतं बघा, जेव्हा इलेक्ट्रिक नाही मॅग्नेटिक म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा असतात, बरोबर आहे. या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय होतात, या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काय होतात, चेंज होतात. म्हणजे जेव्हा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे असतं फ्लक्स. ओके म्हणजे जेव्हा फ्लक्स चेंज होते आणि रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स जेव्हा चेंज होते तेव्हा आपल्याला काय भेटत असतं, ईएमएफ भेटत असतो. त्याला आपण मायनस मध्ये लिहितो. ओके ई इक्वल्स टू मायनस डी एफ अपॉन डी सॉरी डी फाय अपॉन अरे ई इक्वल्स टू मायनस डी फाय अपॉन डी टी. म्हणजे ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत, याला तुम्ही फ्लक्स म्हणू शकता. तो फ्लक्स चेंज होत असतात विथ रिस्पेक्ट टू या ठिकाणी. जर असं होत असेल तर या ठिकाणी ईएमएफ काय होत असतो, इंड्यूस होत असतो. या ठिकाणी काय होलं, फ्लक्स चेंज झालं. पहिल्यांदा काय होलं, इथून करंट फ्लो झाले, त्याच्यानंतर इथं चाललंय, त्याच्यानंतर इथून पण काय होलं, करंट फ्लो होत नाहीये. याचा आता या फील्ड इकून जातात म्हणजे या आता ही जी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे ही गेली, त्याच्यानंतर इथं करंट फ्लो झाल्यामुळे ही चेंज झाली, त्याच्यानंतर इकडे वाढली. म्हणजे चेंज झाल्यामुळे काय होतंय, या पण सर्किट मध्ये करंट तयार होतोय, ईएमएफ तयार होत असतो. याला म्हणायचं म्युच्युअल इंडक्टन्स म्हणायचं. ओके सो म्युच्युअल इंडक्टन्सचा जो फॉर्म्युला असतो एम इक्वल्स टू फॉर्म्युला आहे ES अपॉन DIP अपॉन या ठिकाणी काय येणार आहे, DT येणार आहे. सो याची डेफिनेशन काय येणार आहे, व्हॉट इज द ES, इंडक्टन्स दॅट इज द इंड्यूस्ड EMF इन द सेकंड सर्किट. ओके ES म्हणजे काय आहे, इंड्यूस्ड EMF. इट इज द रेशिओ ऑफ व्हॉट इज द म्युच्युअल इंडक्टन्स, इट इज द रेशिओ ऑफ द ES म्हणजे काय, इंड्यूस्ड EMF इन सेकंड सर्किट. ES असल्यामुळे सेकंड सर्किट टू द काय आहे DIP अपॉन DT. आय म्हणजे काय, करंट, DT म्हणजे चेंज इन टाइम. ओके तर या ठिकाणी काय येणार आहे, रेट ऑफ चेंज ऑफ करंट, रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन प्रायमरी सर्किट. म्हणजे प्रायमरी सर्किट मधला करंट चेंज होतो या ठिकाणी, बरोबर आहे. आणि सेकंडरी सर्किट मध्ये ईएमएफ इंड्यूस होतोय. या रेशिओला काय म्हणायचं, म्युच्युअल इंडक्टन्स म्हणायचं, किंवा याला तुम्ही काय म्हणू शकता, यस सॉरी याला तुम्ही काय म्हणू शकता, म्युच्युअल इंडक्टन्स म्हणू शकता किंवा कोएफिशियंट ऑफ इंडक्टन्स म्हणू शकता. त्याच्यानंतर आहे कोएफिशियंट ऑफ कपलिंग. आता कपलिंग काय असतं बघा, हा जो फॅक्टर आहे के ना आपण इंडिकेट करत असतो कोएफिशियंट ऑफ कपलिंग. यस कोएफिशियंट ऑफ कपलिंग. आता हा जो फॅक्टर असतो, हा फॅक्टर डिसाइड करतो की म्युच्युअल इंडक्टन्स किती असेल. तर याचा फॉर्म्युला आहे म्युच्युअल इंडक्टन्स इक्वल्स टू के इंटू अंडर रूट ऑफ द L1 इंटू L2. L1 L2 काय आहेत, लेंथ ऑफ द, यस व्हॉट आर द L1 इंटू लेंथ ऑफ द कंडक्टर्स आहेत. ओके त्याच्यानंतर बघा ट्रान्सफॉर्मर शेवटचा कन्सेप्ट आहे आपल्याकडे, 3.5 मिनिट बाकी आहेत आणि ट्रान्सफॉर्मर एक छोटासा पार्ट आहे. डिटेल मध्ये तुम्हाला नाहीये, इंजिनिअरिंग मध्ये समजा तुम्ही केला तर तुम्हाला डिटेल मध्ये पूर्ण कन्सेप्ट आहे ट्रान्सफॉर्मर. ओके इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये, मेकॅनिकल मध्ये पण आहे ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मर काय असतं बघा, ट्रान्सफॉर्मर हा वर्क करतो कशावर,
येस, म्युच्युअल इंडक्टन्स या फेनॉमेनॉनवर तो वर्क करत असतो. आता ट्रान्सफॉर्मरचा युज कशासाठी केला जातो? तुम्हाला माहित आहे डीपी वर ट्रान्सफॉर्मर्स बसवलेले असतात. अरे डीपी माहित आहे? हा, तुम्हाला फक्त व्हॉट्सअपचा डीपी माहित आहे. तो डीपी नाही, आपल्या गावामध्ये डीपी असतो, बरोबर आहे. हा, तर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचा यूज हा व्होल्टेजला कमी जास्त करण्यासाठी, यस विठ्ठल माहित आहे, व्हेरी गुड. ओके, व्होल्टेजला या ठिकाणी बघा, व्होल्टेजला कमी जास्त करण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी किंवा डिक्रीज करण्यासाठी तुम्ही यूज करत असता. तर तसे दोन टाईप आहेत, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तुम्हाला नाहीये, ते इंजिनिअरिंगला असतं. ओके, आता याचं जे फंक्शन आहे बघा, एक आयर्न कोर असते यामध्ये, म्हणजे एक अशा टाईपची एक आयर्न कोर असते आणि या ठिकाणी आयर्न कोरला तुम्ही काय केलेलं आहे, लाल पेन घेतो. धिस इज द आयर्न कोर. आता आयर्न कोरला तुम्ही काय केलेलं आहे, या ठिकाणी प्रायमरी वाइंडिंग असतं आणि इकडे काय असतं, सेकंडरी वाइंडिंग असतं. ओके, मग आता या ठिकाणी तुम्ही इकडून करंट सप्लाय केला, त्याच्यानंतर इथं झालेला आहे, मग मधून करंट जातो, त्याच्यानंतर या ठिकाणी या वायरचा दोन डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे का? नाहीये. ओके, म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट न राहता. या ठिकाणी सेकंडरी वायर कॉईल आहे, सेकंडरी कॉईल आहे, अँड दिस इज द प्रायमरी कॉईल आहे. ओके, सो यामध्ये मग जो ईएमएफ तयार होत असतो, सो प्रायमरीला आपण पी शब्द युज करूया आणि सेकंडरीला याचा जो ईएमएफ आहे तो आपण ईएस म्हणूया, सेकंडरी कॉइलचा आहे, आणि याचा आपण ईपी म्हणूया. सो या ठिकाणी फॉर्म्युला आहे ईएस अपॉन ईपी काय असतो, नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी अपॉन नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी, अँड विच इज इक्वल टू करंट इन द प्रायमरी अपॉन करंट इन द सेकंडरी. ओके, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स बघा, ईएस इक्वल टू एनएस, ईपी इक्वल टू एनपी, आणि त्याच्यानंतर उलट आयपी अपॉन आयएस. या ठिकाणी खाली आहे आयएस. येस, जर समजा नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी कॉइल जास्त असतील, म्हणजे सेकंडरी कॉइल मध्ये नंबर ऑफ टर्न्स जास्त असतील, तर व्होल्टेज वाढणार आहे. अशा टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आणि जर समजा नंबर ऑफ कॉइल सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स या कॉइल मध्ये समजा जर कमी असतील, तर व्होल्टेज कमी होणार आहे. कॉइल टर्न्स कमी म्हणजे व्होल्टेज कमी, तर अशा टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला आपण स्वतःहून नाव दिलेलं आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. सो या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चॅप्टर संपलेला आहे. एकदम इझी चॅप्टर आहे बघा, एवढा काहीच हार्ड नाहीये. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट, तो हार्ड चॅप्टर होता. ओके, त्याच्यानंतर आता आपण एसी सर्किट चॅप्टर बघूया. जवळपास 5:30 ला आपण स्टार्ट करूया. चला ठीक आहे, हॅव अ नाईस डे, बाय बाय टू ऑल ऑफ यू. समजलं सर्वांना? सर एसी सर्किट कधी घेणार आहे? 5:30 वाजता. ओके सर. ओके.